हॅलो माय डिअर फ्रेंड्स, सर्वांचं बालाभैया ऑफिशियल मध्ये पुनश्च एकदा स्वागत आहे. आणि आज आपण ठरल्याप्रमाणे वन वर्ड सबस्टिट्यूशनचं पुन्हा एकदा एक लेक्चर घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये आजपासून आपण वन वर्ड सबस्टिट्यूशनची सिरीज स्टार्ट करणार आहोत. वन वर्ड सबस्टिट्यूशन अतिशय महत्वाचा कन्सेप्ट, जो की वेगवेगळ्या एक्झाम्सला विचारला गेलेला आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन, खूप मुलांचा प्रॉब्लेम असतो की वन वर्ड सबस्टिट्यूशन कसं पाठ करायचं, म्हणजे एका शब्दाचे 50-50 शब्द कसे असतात, किंवा आता डिक्शनरी घेऊन बसायचं का पूर्ण अभ्यास करायचा, म्हणजे पूर्ण एकदम खिचडी होऊन जाते. वन वर्ड सबस्टिट्यूशन, मग फोबियाज, त्यानंतर सिनॉनिम्स, अँटोनिम्स आणि सगळं एक प्रकारे त्यांना टेन्शन आहे. पण वन वर्ड सबस्टिट्यूशन शिकण्यासाठी आणि याचे 3 ते 4 क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत. म्हणजे आपण ज्या आता एजमध्ये आहोत, आता पाठांतराचा विषय राहिलेला नाही. आपल्याला काय करावं लागेल, वन वर्ड सबस्टिट्यूशन शिकण्याच्या अगोदर या 3 स्टेप मधून तुम्हाला जावं लागेल. त्या 3 स्टेप म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू नो द सफिक्स अँड प्रिफिक्स कन्सेप्ट. म्हणजे तुम्हाला लहानपणी ऑलरेडी शिकलेलं असेल की व्हॉट इज सफिक्स अँड व्हॉट इज प्रिफिक्स. सफिक्स म्हणजे नंतर लागणारे शब्द आणि प्रिफिक्स म्हणजे प्री म्हणजे अगोदर लागणारे शब्द, ज्याच्या माध्यमातून एखाद्या शब्दाचा अर्थ बदलला जाऊ शकतो. हे तुम्ही शिकलेलं आहे. पुन्हा शब्द शिकायचे. दिस इज युअर फर्स्ट स्टेप. हा अगोदर आला पाहिजे. वन वर्ड सबस्टिट्यूशन क्लिअर होण्यासाठी यू मस्ट हॅव टू क्लिअर ऑल दिस 3 स्टेप्स: रूट वर्ड्स, निमोनिक्स अँड सफिक्स अँड प्रिफिक्स. सफिक्स अँड प्रिफिक्स आपण आज बघणारच आहोत. रूट वर्ड्स म्हणजे कुठलाही शब्द जो बनलेला आहे, त्याचं एक ओरिजिन असते. ओरिजिन जसं आपलं एखादं मूळ घर असते, ओके, वंशज असतो, तसा शब्दांचे पण वंशावळ असते. तो रूट वर्ड शोधून काढला, डेफिनेटली तुम्हाला एका शब्दावरून 50 ते 100 शब्द सॉल्व्ह करता येतात, पाठ करता येतात आणि सॉल्व्ह करता येतात. त्यानंतर लास्ट स्टेप आहे निमोनिक्स. निमोनिक्स म्हणजे काय? तर आपल्याला एखादी गोष्ट खूप लक्षात राहते बघा. लहानपणी जर एखाद्याने गोष्ट ऐकलेली असेल, तर ती आपण खूप वेळा वारंवार रिपीट आपण आताही करू शकतो, की एक राजा होता, कुणीतरी होतं. का असं होतंय? कारण की आपली जी मेमरी आहे, या मेमरीमध्ये जर आपण गोष्टीमध्ये, निमोनिक्समध्ये, कवितेमध्ये एखादी गोष्ट ऐकली, एखादा इमॅजिन केलं, तर ते जास्त काळ लक्षात राहते. आणि या तिन्ही पद्धती ज्या आहेत, या ज्या ट्रिक्स आहेत, सफिक्स, प्रिफिक्स सर्व माहीत करून घ्यायचे. त्यानंतर रूट वर्ड्स और उसके बाद नंबर आता है निमोनिक्स. अगर ये 3 तुमने कंप्लीटली स्टडी कर लिए, तो तुम्हारा जो वन वर्ड सब्स्टिट्यूशन है, वो ऑटोमेटिकली क्लियर हो जाएगा. मतलब वन वर्ड सब्स्टिट्यूशन इज नथिंग बट यू मस्ट हैव टू नो द सफिक्स एंड प्रिफिक्स, देन रूट वर्ड्स ऑफ द एव्हरी वर्ड्स अँड निमोनिक्स. या 3 गोष्टींमधूनच आपल्याला जायचं आहे. आणि आज मी तुम्हाला वन वर्ड सब्स्टिट्यूशनचं पहिलं लेक्चर असल्यामुळे, सीरीज 1 असल्यामुळे, आज आपण बघणार आहोत. काय बघणार आहोत? तर सफिक्स आणि प्रिफिक्स काय असतात? ओके. सफिक्स आणि प्रिफिक्स मध्ये आपल्याला जे आहे ते बघायचं आहे. फर्स्ट, क्रेसी हा शब्द जो आहे, क्रेसी. आता आपण सफिक्स स्टार्ट केले. सर्वात पहिले सफिक्स म्हणजे काय माहित पाहिजे मुलांना. व्हॉट इज मीन बाय सफिक्स? सफिक्स म्हणजे इन आवर लँग्वेज असे शब्द जे शेवटी येतात एखाद्या शब्दाच्या. व्हॉट एव्हर इट मे बी, एखादा जर वर्ड असेल, ओके, केअर आहे, केअर, तर याच्या शेवटी जर आपण लेस लावला, तर हा झाला तुमचा सफिक्स. सफिक्स म्हणजे नंतर येणारे शब्द, आणि तो शब्द आल्यानंतर हा मूळ शब्दाचा अर्थ बदलतो. लक्षात घ्या पॉइंट, कन्सेप्ट इज पॉवर. सफिक्स काय करतो? एखाद्या शब्दामध्ये जर आला, तर त्या मूळ शब्दाचा पूर्ण अर्थच बदलतो. म्हणजे हे सफिक्स इथं आला काय, कुठं आला काय, हा सेमच राहील बरं. सफिक्सचा अर्थ सर्वकडे सेम असतो. म्हणजे इनडायरेक्टली जर आपल्याला शब्द जास्त पाठ करायचे असतील, जास्त माहीत करून घ्यायचे असतील, तर मुळामध्ये आपल्याला सफिक्स माहीत पाहिजे. यू यू मस्ट हॅव टू नो द सफिक्स. ओके. आणि सफिक्स पूर्ण इंग्लिशमध्ये जे आहेत 40-50 असतील. आपण मोस्ट ऑफ 30 ते 40 जर शिकलो, तर कुठल्याही गव्हर्नमेंट कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये आउट ऑफ मार्क मिळू शकतात. आणि इंग्लिशवर आपली कमांड येऊ शकते, प्रभुत्व येऊ शकते. ओके. पॉइंट क्लिअर आहे? सफिक्स म्हणजे काय? असा वर्ड जो शब्दाच्या शेवटी येतो आणि काय करतो, तर मीनिंग बदलतो. मग सफिक्स मध्ये आपल्याला बघायचा आहे पहिला सफिक्स, जो आपल्याला आहे क्रेसी.
व्हॉट डज इट मीन क्रेसी? क्रेसी हा जर सफिक्स, हा सफिक्स आपण जर एखाद्या शब्दाच्या शेवटी जोडला, सफिक्स म्हणजे शेवटी, प्रिफिक्स म्हणजे पूर्वी, क्रेसी शेवटी जोडला, तर त्याचा अर्थ होते पॉवर. पॉवर म्हणजे शासन करणार, पॉवर मिळण्याचे. ओके, आपण सर्वजण जे काम करत आहोत ते पॉवर मध्ये येण्यासाठी, म्हणजे एखाद्याचं शासन असणे, पॉवर असणे. ओके, माहिष्पती बाहुबली म्हणतोय की नाही, मेरा वचन ही मेरा शासन आहे, म्हणजे तिचं वचन जे आहे, वर्ड आहे, पॉवर आहे. ओके, आणि मग पॉवर हा शब्द जो आहे, क्रेझी, सॉरी क्रेझी, क्रेझी हो गया हो. क्रेझी, क्रेझी म्हणजे काय, तर पॉवर, शासन करणार. आणि हा सफिक्स बघा आता कुठं कुठं जॉईन झालेला आहे, ज्या ठिकाणी जॉईन होईल त्या ठिकाणी डेमोक्रेसी. बघा, डेमो म्हणजे लोक, लोकशाही जो आपण शब्द रोज रट्टा मारतो, डेमोक्रेसी. इंडिया जो आहे इज अ डेमोक्रेटिक नेशन, डेमोक्रेसी आहे इंडियामध्ये. ओके, असं म्हणतात मदर ऑफ डेमोक्रेसी इंडिया, म्हणजे लोकशाही. क्रेसी म्हणजे शासन करतो, लोकांच्या मार्फत शासन करतो, डेमोक्रेसी. नेक्स्ट बघा, कार्पोक्रेसी हा सुद्धा आलेला आहे खूप वेळा एक्झामला. कार्पोक्रेसी म्हणजे काय, कोऑपरेटचं शासन. जे कोऑपरेट लोक असतात, आयटी इंडस्ट्रीज वगैरे, इंडस्ट्रियलिस्ट कोऑपरेटिव्ह जे लोक असतात, त्या कोऑपरेटिव्ह लोकांचं जर शासन असेल देशावर, तरी त्यांचा पॉवर असेल, तर त्यांना म्हणतात कॉर्पोरेसी. डेमोक्रेसी, कार्पोक्रेसी. थर्ड वन, क्लेप्टोक्रेसी. क्लेप्टोक्रेसी म्हणजे काय, चोरांचं शासन. क्लेप्टो म्हणजे चोर. ओके, चोरांचं शासन, चोरांचं शासन. अलीबाबा और 40 चोर, चोरांचं शासन. ओके, क्लेप्टोक्रेसी. हे बघा, क्रेसी सेम आहे, इथं क्रेसी सेम आहे, इथं क्रेसी सेम आहे. म्हणजे तुम्हाला एक काय येतो, सेन्स येतो, आणि सेन्स येतो की क्रेसी म्हणजे इथं शासन कोणीतरी करतोय. त्याचा अलीकडचा जो वर्ड आहे, बोलतो शासन करेल. त्यानंतर ब्युरोक्रेसी, हा वर्ड खूप वेळा वाजला, ब्युरोक्रॅट्स. काय व्हायचं तुम्हाला, ब्युरोक्रॅट्स, ब्युरोक्रेसी. व्हॉट डज इट मीन ब्युरोक्रेसी? ब्युरोक्रेसी म्हणजे काय, तर अशा लोकांच्या हातात पॉवर आहे जे की ऑफिसर्स आहेत. गव्हर्नमेंट ऑफिशियलच्या माध्यमातून सरकार चालवणे. म्हणजे गव्हर्नमेंटवर ब्युरोक्रॅटचं जर जास्त पकड असेल, तर दॅट गव्हर्नमेंट वी कॉल्ड एज ब्युरोक्रेटिक गव्हर्नमेंट. दॅट क्रेसी इज कॉल्ड एज, द सेशन इज कॉल्ड एज ब्युरोक्रेसी. ओके, डेमोक्रेसी, कॉर्पोक्रेसी, क्लेप्टोक्रेसी, ब्युरोक्रेसी. बघा वर्ड कितीतरी येतात, 50 वर्ड होऊ शकते क्रेसीवर. तर अरिस्टोक्रेसी, अरिस्टोक्रेसी म्हणजे सज्जन लोकांचं सरकार, अरिस्टोक्रेसी. ओके, अरिस्टोक्रेसी. त्यानंतर येतो थिओक्रेसी. थिओक्रेसी, थिओ हा शब्द जो आहे तो देव हा शब्द प्रतीत करतो, जो आपले भगवान आहेत, गॉड आहेत. आणि क्रेसी म्हणजे शासन, देवांच्या मार्फत शासन. देव येऊन शासन करत जातात, भगवान राम, श्रीकृष्ण नाही नाही, तर त्यांच्या मार्फत शासन कोण करतात, हे देवाचे आम्ही भक्त आहोत किंवा देवाचे आम्ही आणे आहोत, हे लोक नाही. तर जे पुजारी वगैरे लोक असतात का, धर्म पाळणारे, ते म्हणतात की आम्हाला देव बोलतो, आणि मग ते देवाचं नावावर शासन करतात, म्हणजे हे देवच करायला म्हणतात. आम्ही नाही, दक्षिणा तुम्ही द्या, 500 द्या, 1000 द्या. याला थिओक्रेसी म्हणतात. थिओक्रेसी म्हणजे धर्मगुरू वेगवेगळ्या माध्यमातून जे आहे शासन, ज्यांचा पॉवर असते, त्याला थिओक्रेसी म्हणतात. धर्मसत्ता, थिओक्रेसी. अरिस्टोक्रेसी, सज्जनांचं सरकार, ब्युरोक्रेसी, क्लेप्टोक्रेसी, कार्पोक्रेसी, डेमोक्रेसी, आणि स्ट्रॅटोक्रेसी. स्ट्रॅटोक्रेसी म्हणजे काय, तर मिलिटरीचं पॉवर आहे, मिलिटरीच्या पॉवर आहे. याचं सर्वात बेस्ट एक्झाम्पल आहे पाकिस्तान. पाकिस्तान मध्ये जे आहे, सर्व गव्हर्नमेंट प्राईम मिनिस्टर ठरवू शकत नाही. जास्तीत जास्त सरकारवर पकड कोणाची आहे पाकिस्तानमध्ये, तर पाकिस्तानमध्ये पकड आहे मिलिटरीची. म्हणजे तुझं शासन कोणाचं आहे, कोणाच्या हातात पॉवर आहे, क्रेसी कोणाच्या हातात आहे, मिलिटरीच्या. मिलिटरीला स्ट्रॅटोक्रेसी म्हणतात. आणि इन दिस वे वी हॅव स्टडीड द क्रेसी सफिक्स. आता खूप असे आहेत जे तुम्ही आठवू शकता, फाइंड करू शकता, गुगल करू शकता, किंवा आपल्या अभ्यासामधून साईडला काढू शकता, किंवा हे डायरेक्टली लॉजिक वापरू शकता, की कुठलंही वन वर्ड सबस्टिट्यूशन आपल्याला फाइंड आउट करायचं असेल, तर क्रेसी हा सफिक्स कुठं आलाय बघायचं, एंडला आलाय, म्हणजे तो 100% तो वर्ड कशाचे रिलेटेड असणं, तो पॉवरशी असणं. ओके, हो गया. हे होता पहिला शब्द आपला. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघायचं आपल्याला, आय-एस-टी. आय-एस-टी म्हणजे काय? ओके, व्हॉट डज इट मीन आय-एस-टी? आय-एस-टी म्हणजे पर्सन. लिहिलंय बघा, आय-एस-टी.
ज्या ज्या वर्डच्या शेवटी असा सफिक्स लागतो IST आणि तो काय अर्थ प्रतीत करतो मग पर्सन. हा बघा पर्सन. ओके. IST ज्या ज्या वर्डच्या शेवटी येईल तुम्हाला डोळे झाकून काय म्हणायचंय की 100% तो शब्द एखाद्या पर्सनशी रिलेटेड आहे. मग असे हजारो शब्द आहेत. डेंटिस्ट आहे, केमिस्ट आहे, अल्केमिस्ट आहे. बघा तुम्ही इकॉनॉमिक्स, जर्नलिस्ट, व्हॉट इट मे बी ज्याच्या ज्याच्या शेवटी IST आलेला आहे. आता बघा तुम्हाला एकही शब्द पाठ करायची गरज नाही. तुम्हाला लगेच करणार की इकॉलॉजिस्ट आणि IST आहे. म्हणजे इकॉलॉजिस्ट अभ्यास करणारा इकॉलॉजिस्ट. सायंटिस्ट सायन्सचा अभ्यास करणारा सायंटिस्ट. जर्नलिस्ट ओके. पत्रकारिता करणारा जर्नलिस्ट. तो पण माणूस होतोय. सगळे माणसं आहेत ना. प्राणी तर होऊ शकत नाहीत. जर्नलिस्ट, इकॉलॉजिस्ट, केमिस्ट. व्हॉट डज इट मीन केमिस्ट? केमिस्ट म्हणजे आपले जे ड्रग्स असतात का ते आपला ड्रग्स नाही. जे ओळखता नाही. तर ते मेडिसिन्स असतात. त्याचा जो फार्मसी वगैरे करतात त्यांना केमिस्ट म्हणतात. केमिस्टचं दुकान कुठे विचारतात बघा. म्हणजे तो विकणारा ड्रग्स विकणारा जो दुकान त्याला केमिस्ट म्हणतात. नेक्स्ट कार्टूनिस्ट. ओके. आर.के. लक्ष्मण होते बघा आपले कार्टूनिस्ट म्हणजे कार्टून काढायचे. बाळ ठाकरे पण कार्टूनिस्ट होते. ओके. आणि हे कार्टूनिस्ट लोक पण माणसंच असतात. इथं कुठलंही बघा IST ज्या ज्या वर्डच्या शेवटी लागलेला सफिक्स आहे तो 100% कोणासाठी आलेला आहे? तो एखाद्या व्यक्तीसाठी आलेला आहे, पर्सन साठी आलेला आहे. ओके. उसके जगह पे सिर्फ पर्सन ही आएंगे. टुरिस्ट बघा, जर्नलिस्ट बघा, आर्टिस्ट आर्टिस्ट म्हणतो आपण आर्टिस्ट. जो आर्ट कला करतो त्याला आर्टिस्ट म्हणतात. त्यानंतर टायपिस्ट जो टायपिंग करतो त्याला टायपिस्ट म्हणतात. अल्केमिस्ट ओके. अल्केमिस्ट नावाचे एक खूप सुंदर नॉवेल पण आहे बघा. ओके. किमयागार म्हणतात त्याला. किमयागार जो असा असतो किमयागार करून दाखवणारा. जर्नलिस्ट, इकॉलॉजिस्ट, केमिस्ट, कार्टूनिस्ट, टुरिस्ट, आर्टिस्ट, टायपिस्ट. ऑल these वर्ड्स कुठून तयार झाले? या IST सफिक्स पासून. म्हणजे तुम्हाला एक पॅटर्न लक्षात ठेवायला लागेल. पॅटर्न हा पॅटर्न काय सांगतो, की तुम्हाला IST, 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 IST. IST म्हणजे पर्सन. ज्या वर्डच्या शेवटी IST हा पर्सन आलेला आहे म्हणजे हा शब्द आलेला आहे म्हणजेच हा सफिक्स आलेला आहे. सफिक्स म्हणजे तो. तो या शब्दांचा अर्थ डिसाईड करणारा फॅक्टर आहे. तो जर सफिक्स आला तर 100% तो यांना काय बनवणार? पर्सन्सच बनवणार. तो मी लिहिले पण इथं IST म्हणजे इट इज रिलेटेड टू पर्सन्स. ओके. दिस सफिक्स इज रिलेटेड टू पर्सन. अशा प्रकारे आपण 2 नंबरचा आपण बघितलेला आहे. नेक्स्ट वी विल सी एबल. ओके. एबल सर्वांना माहिती आहे एबल. एबल म्हणजे काय? एबल म्हणजे करण्यायोग्य. आय एम एबल टू डू दॅट. योग्य म्हणजे मी करू शकतो. एबल हा पण आपला सफिक्सच आहे माय डिअर फ्रेंड. आणि या एबल ज्या ज्या ठिकाणी लागतो त्या त्या ठिकाणी एखादी गोष्ट त्या करण्यालायक करण्यायोग्य असते त्याला म्हणतात एबल. एबल आपण लेटर सी अफोर्डेबल. अफोर्डेबल म्हणजे काय? की एखादी वस्तू तुम्हाला परवडते की नाही परवडत. आता सर्वांनाच आयफोन परवडत नाही. इट्स नॉट अफोर्डेबल टू मी. अफोर्डेबल म्हणजे घेण्यायोग्य नाही. म्हणजे मला परवडण्यायोग्य नाही आहे एखादी गोष्ट. त्याला म्हणतात एबल. एबल लावला म्हणजे तुम्हाला ते अफोर्डेबल होऊ शकत नाही. कॅपेबल एखादी गोष्ट करण्यास योग्य आहे. आय एम कॅपेबल टू डू दॅट. आय एम कॅपेबल म्हणतो आपण. एबल, एबल येतोय बघा शेवटी. एबल, एबल. त्यानंतर वल्नरेबल. वल्नरेबल म्हणजे काय? वल्नरेबल म्हणजे असा नाजूक एखादी गोष्ट म्हणजे ते वल्नरेबल सोसायटी पण असतात बघा. म्हणजे बाबा त्या सोसायटीमध्ये खूप काय म्हणू शकतो आपण त्याला पुअर आहेत फार लोकं किंवा तिथं रूल्स रेग्युलेशन नाही आहेत. पुअर सोसायटी आहे. ओके. रूल ऑफ लॉ नाही आहे. काही पण होतंय, धिंगाणा होतोय. मग व्हल्नरेबल सोसायटी, व्हल्नरेबल ग्रुप्स असतात सोसायटीमध्ये. ज्यांच्याकडे पैसे नसतात, ज्यांच्याकडे म्हणजे साधन नसतात संपत्तीचे, त्यांना आपण व्हल्नरेबल म्हणतो. म्हणजे योग्य नाही, अवेअर नाहीत काही करण्याच्या. त्याला व्हल्नरेबल नंतर ॲप्लिकेबल. ॲप्लिकेबल, आय एम ॲप्लिकेबल म्हणतो बघा या पोस्टसाठी आय एम ॲप्लिकेबल. त्यानंतर प्रॉफिटेबल हे पण माहित आहे. व्हॅल्युएबल म्हणजे मौल्यवान, मौल्यवान. व्हॅल्यू आहे याला. व्हॅल्यू करण्यायोग्य आहे. धिस लेक्चर इज व्हॅल्युएबल. व्हाय? बिकॉज यू आर गोइंग टू स्टडी
नियर अबाउट 50 टू 60 वर्ड्स फ्रॉम ओनली वन वर्ड्स. एक वर्ड जर तुम्हाला लक्षात आला, बिलीव्ह मी माय फ्रेंड, तुम्ही त्यावर 50 शब्द तयार करू शकता. बघा, इनइव्हिटेबल. इनइव्हिटेबल म्हणजे काय? तर त्याला तर आपण नकारू शकत. ओके, दिस लेक्चर इज इनएव्हिटेबल. इनएव्हिटेबल म्हणजे तुम्ही नकार करू शकत नाही. याला ॲक्सेप्टच करावं लागते. कोणी याला म्हणते की नाही, नाही वन वर्ड सबस्टिट्यूशन न करता हे मी इंग्लिश शिकतो आणि चांगले मार्क मिळवतो. कुठली एक्झाम असो, एस-एस-सी असो, तुमची पी-एस-आय, एस-टी-आय, एस-ओ, एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सी, व्हॉटएव्हर इट मे बी, ग्रामरमध्ये सर्वात महत्त्वाचा पार्ट जर काही असेल आता सध्या ट्रेंडिंगमध्ये, तर ते आहे वन वर्ड सबस्टिट्यूशन. त्यामध्येच व्होकॅब हा पार्ट महत्त्वाचा आहे. त्यानंतर अवेलेबल. अवेलेबल म्हणजे काय? अवेलेबल आहे. ओके. ते सर्व झाले एबल. एबल. आता आपण सगळे काय बघले? हे सफिक्स बघितले 4. आज फक्त आपलं पहिलं लेक्चर आहे की असं होतंय. अजून सुरुवात केलेली नाही आपण. फक्त तुम्हाला सांगतोय मी की वन वर्ड सबस्टिट्यूशन शिकण्याच्या अगोदर आपल्याला काही गोष्टी माहीत असायला पाहिजेत. त्यापैकी पहिलं सफिक्स माहीत झालं आपल्याला. या प्रिफिक्स बद्दल. ओके. प्रिफिक्स काय करतात? की प्रिफिक्स सेम काम करतात जसे सफिक्स काम करतात. म्हणजेच काय करतात? तर प्रिफिक्स म्हणजे नावामध्येच आहे बघा. प्री आणि फिक्स. प्री म्हणजे पूर्वी, पहिले, पहिले आते है. सफिक्स बाद में आते है. प्री पहिले, पहिले आते है. फिक्स म्हणजे काय? जोडतात. पूर्वी येऊन जोडतात त्यांना. एखाद्या शब्दाला पूर्वी येऊन जोडतात किंवा जुडा होणार. प्रिफिक्स नावातच आहे प्री. याच्यामध्ये पण प्रिफिक्स होता एक प्रिफिक्स आहे म्हणजे प्री जोडले बघा. प्रिलिम एक्झाम, प्रिलिमिनरी एक्झाम्स आहे म्हणतात. ओके. मग हे सगळे प्रिलिम, प्री, 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 हे प्री म्हणजे पूर्वी. सफिक्स शेवटी शब्दाच्या आणि प्रिफिक्स पूर्वी. प्री म्हणजे पूर्वी. मग आपण पहिला सफिक्स बघूया आपला डिस. डिस हा जो प्रिफिक्स आहे, हा कुठेही जोडा तुम्ही, त्याचा अर्थ काय होतो? निगेटिव्ह होतो. एखाद्या शब्दाला जर निगेटिव्ह करायचं तुम्हाला, ओके, तर नॉट लावायची गरज नाही. डिस लावा. ॲडव्हांटेज, डिसॲडव्हांटेज. ॲडव्हांटेज म्हणजे फायदे आपले. डिसॲडव्हांटेज म्हणजे गैरफायदे आहेत. म्हणजे बघा सिनोनिम्स, अँटोनिम्स पण क्लिअर होतात सफिक्स वरून, प्रिफिक्स वरून. ओके. म्हणजे डिस लावला की एखादा शब्द निगेटिव्ह मध्ये जातो. निगेटिव्ह मध्ये. सिअर. डिस म्हणजे नॉट. मग बघा तुम्ही आता सिअर, discredit, disguise, disagree, discourage, disappear, disease आणि disadvantage. हे सगळे काय डिस डिस डिस. डिस म्हणजे काय? हे त्याला प्रिफिक्स माहित आहे. तो 100% म्हणतो हा शब्द काही ना काही निगेटिव्ह झालाय. डिसअपियर, डिसीज, डिसएडव्हांटेज, डिस्क्रेडिट, डिसगाईज आणि डिसएग्री. डिसएग्री म्हणजे काय? ॲग्रीच्या 100% एक्झॅक्टली अपोझिट होईल ना, निगेटिव्ह होईल ॲग्रीचं. ॲग्री म्हणजे मान्य होणे. डिसएग्री म्हणजे मान्य न करणे. डिसएग्री. डिसमुळं काय झाला? हा शब्द नॉट. ॲग्रीचा डिसएग्री झाला. डिस्करेज. करेज होतं, धाडस होतं. पण आता काय झालंय? डिस्करेज. मी डिस्करेज झालो रे फार. म्हणजे काय? धाडस निघून गेलं. आता तू भिद्र झालेला आहे. ओके. कावड झालेलं आहे. डिस्करेज. डिस जोडल्यामुळे. बघा शब्द जे आहेत ते खूप सारे तुम्ही एका वर्डवरून काढू शकता. त्याची माहिती काढू शकता. असा कोणीच नाही जो इंग्लिशचा मी असो की खूप मोठे-मोठे टीचर जे आहेत इंग्लिशचे, ज्यांचं पी-एच-डी झालेलं आहे किंवा एम-फिल झालेलं आहे किंवा खूप शशी थरूर पण आहेत आपले. ओके. तर हे सगळे जे लोकं आहेत, हे इंग्लिशचं काय पूर्ण असं डिक्शनरी पाठ नसते यांना. त्यांना 100% सफिक्स, प्रिफिक्स आणि रूट वर्ड्स माहीत असतात. त्याच्यावरून ते सगळेच्या सगळे काय करतात, तुक्केच लावतात असं म्हणू शकतो आपण. म्हणजे आपल्याला पण आपण करू शकतो. इट्स नॉट अ वन डे गेम की एका दिवसात आपण सगळे वन वर्ड सबस्टिट्यूशन करू शकतो. नाही. पण याच्या थ्रू जर तुम्ही केले तर मोस्ट प्रॉब्ली सर्व कंप्लीट होतील. दॅट इज व्हाय आय एम टेलिंग यू अगेन एंड अगेन जस्ट डिसअपियर. डिसअपियर म्हणजे अपियर म्हणजे दिसणे. डिसअपियर म्हणजे काही दिसत नाही. निघून जाणे. डिसअपियर निगेटिव्ह. डिसीज. आता खूप लोकांना वाटते डिसीज कसं झालं सर? हे डिसीज कसं झालं? तर डिसीज हा डी-आय-एस आपला लागलेला आहे आणि ई-ए-एस-ई हा शब्द मुळामध्ये आहे. इज म्हणजे काय? आरामदायक. तुमची अशी कंडिशन आय मीन आयुषमध्ये विचारले तुम्ही. आरामदायक आयश. याला इज म्हणतात. पण जर याला आपण डी-आय-एस लावलं तर काय झालं त्याचं? डिसीज झालं.
म्हणजे तुम्ही निगेटिव्ह झाला. तुम्ही आरामदायक आहात का? आजारपणी माणूस आरामदायक झोपतो का? मजा करतो का? नाही. तो आता आराम विसरतो आणि त्याला काय होतं प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. त्या सिच्युएशनला आपण म्हणतो डिसीज आणि डिसीज हा पण प्रिफिक्स जोडूनच झालेला शब्द आहे. बघा, हे किती इंटरेस्टिंग आहे. त्यानंतर डिसएडव्हांटेज. ओके. डिस्क्रेडिट मूल्य करायचं नाही. डिस्गाईज म्हणजे छुपाना एखादी गोष्ट. ओके. डिस्गाईज हे सगळे जे आहेत ते आपले काय आहेत? प्रिफिक्स आहेत. प्रिफिक्स इज नथिंग बट दी काय करतात? पूर्वी येतात आणि शब्द बनवतात. मग डिस सोडून बघा डिसएग्री, डिस्करेज, डिसअपियर, डिसीज, डिसएडव्हांटेज, डिस्क्रेडिट, डिस्गाईज हे करताना तुम्हाला नोट्स काढायचे. आय विल प्रोव्हाइड पीपीटी अल्सो बट यू जस्ट हॅव टू पॉइंट इट आउट सम इम्पॉर्टंट वर्ड्स. तुम्हाला काय माहित असतील तर सोडून द्या. पण जे माहित नाही ते काढा. आणि हे मी एवढं घेते म्हणजे एवढं आहे तर तुम्हाला आता ही लॉजिक वापरायचंय. फक्त मी तुम्हाला लॉजिक सांगत आहे कसं वापरायचं. आता हे एवढे इतके कठीण शब्द खूप तुम्हाला वेळोवेळी भेटत जातील. त्यावेळेला लावायचं डोकं. अरे डिस आहे म्हणजे हा काय लावलं? प्रिफिक्स. आणि आजचा आपल्याला बघायचा आहे लास्टचा प्रिफिक्स. तो म्हणजे प्री. प्री काय सांगतो? ओके. प्री म्हणजे पूर्वी. ओके. मग तुम्हाला आता सांगितलं प्रिजुडाइज म्हणजे पूर्वीचंच आपल्या डोक्यात जर काही कन्सेप्ट असतील, संकल्पना असतील आणि एखाद्या प्रिजुडाइज म्हणतात बघा, याचं प्रिजुडाइज ओपिनियन आहे. म्हणजे पूर्वीच्या मतावर जर तुम्ही मत मांडत असाल जुनाट मत आहे, त्याला प्रिजुडाइज म्हणतात. प्रिकॉशन्स. प्रिकॉशन म्हणजे काय? प्रिकॉशन इज बेटर दॅन मेडिसिन. ओके. प्रिकॉशन म्हणजे काय? प्रिकॉशन म्हणजे आपण पूर्वीच कॉन्शियस आहोत एखाद्या गोष्टीबद्दल. कोरोनामध्ये खूप लोक असेच घुमत होते विदाऊट मास्क. काय टेन्शन घ्यायचं नाही. पण काही लोकांनी प्रिकॉशन्स घेतले आहेत, घरी बसलेले आहेत, ते वाचलेले आहेत. ते ज्याने जास्त डेअरिंग केली ती गेलेले आहेत. ओके. म्हणजे प्रिकॉशन्स नाही घेतलेत. गव्हर्नमेंट वेळोवेळी तुम्हाला सांगू लागलं प्रिकॉशन्स घ्या. म्हणजे पूर्वी प्रिकॉशन घ्या झाल्यावर इलाज नाही. म्हणजे प्री म्हणजे पूर्वी. पूर्वी. यू जस्ट हॅव टू नो पूर्वी. प्रिकॉशन्स पूर्वी. प्रिएम्बल. जे मुलं एमपीएससी यूपीएससी स्टडी करतात त्यांना प्रिएम्बल हे सांगायची गरजच नाही कारण त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे प्रिएम्बल. राज्यघटना, कॉन्स्टिट्यूशन, प्रिएम्बल, प्रस्तावना. ओके. प्रिएम्बल मध्ये काय सांगितलं? वी द पीपल ऑफ इंडिया. ओके. प्रिएम्बल. प्रिएम्बल म्हणजे प्रस्तावना. प्रस्तावना सुरुवातीला असते का एंडला असते? सुरुवातीला असते म्हणजे प्रिएम्बल. प्री. त्यानंतर प्रीपोजिशन हे फक्त एक चॅप्टर आहे इंग्लिशमध्ये प्रीपोजिशन. पोझिशनच्या अगोदर जे काही शब्द येतात ऑन, इन, ॲट, बियॉन्ड, ओके, ओव्हर, बियॉन्ड हे सगळे काय प्रिपोजिशन आहेत पूर्वी येतात. म्हणजे 100% प्रिपोजिशन हा पण प्रिफिक्स पासून बनलेला शब्द आहे. आणि प्रिव्ह्यू. प्रिव्ह्यू म्हणजे काय? एखादं दृश्य जे आहे तुम्हाला बघायचं आहे त्याला पूर्वीच बघायला आपण. एखादा पिक्चर बघतात बघा प्रिव्ह्यू आहे प्रिव्ह्यू. प्रिव्ह्यू म्हणजे काय? पूर्वीच बघणे. रिलीज होण्याच्या अगोदरच काही लोकं बघतात. तेव्हा प्रिव्ह्यू म्हणतात. दूरदर्शन. प्रिसाइज म्हणजे अचूक. प्रेसिडेंट. प्रेसिडेंट हा कसा शब्द झाला सर? डिसेंट आणि प्रेसिडेंट. प्रेसिडेंट पण आहे कारण आत्ताचे आपले जे प्रेसिडेंट आहेत मुर्मू त्या ज्या आहेत त्या भारताच्या पहिल्या नागरिक आहेत. म्हणजे त्या प्रथम आहेत प्रथम. आधी जनगणना झाली किंवा प्रथम नागरिक म्हणजे काय देशाचा पहिला व्यक्ती. रिस्पेक्टेड पोस्ट आहे फार. म्हणजे त्या पहिल्या आहेत भारताच्या पहिल्या पूर्वी प्रेसिडेंट असा शब्द तयार झाला. प्रेसिडेंट म्हणजे पहिला. बाकी नाही कारण तो मानाचं स्थान आहे. पीएम पेक्षाही मानाचं स्थान प्रेसिडेंट आहे. रिस्पेक्टेड पोस्ट आहे. जरी पॉवर पीएम कडे असतील आपल्याकडे भारताच्या गव्हर्नमेंटच्या पॉवर सगळ्या ही इज द गव्हर्नमेंट हेड तरीही अ, जो प्रेसिडेंट आहे आपला तो काय असतो? मुख्य असतो आणि तो प्रेसिडेंट म्हणजे प्रथम असतो. आणि हे आहेत आपले प्रिसाइज, प्रिव्ह्यू, प्रिपोजिशन, प्रिएम्बल, प्रिकॉशन, प्रिजुडाइज आणि प्रेसिडेंट. म्हणजे आज आपण फक्त सफिक्स आणि प्रिफिक्स वर काय बघितलेलं आहे, की असे शब्द आहेत, की ज्याच्या माध्यमातून आपण करू शकतो. आपल्याला शब्द जास्त पाठ करायची गरज नाही. फक्त आपल्याला काय करायचं आहे? ओके. तर तुम्हाला सफिक्स आणि प्रिफिक्स हे मी जास्त घेणार नाही. 2-3 सीरीज मध्ये तुम्हाला सर्व सफिक्स आणि प्रिफिक्स कंप्लीट होतील. हा आज सीरीजचा पहिला लेक्चर होता. आणि जर बिलीव्ह मी माय डिअर फ्रेंड जर तुम्ही सफिक्स आणि प्रिफिक्स व्यवस्थित समजून घेतले का अरे हा प्रिफिक्स आहे, हा सफिक्स आहे. असा अर्थ होतो. एक 30 ते 40 जास्ती मोस्ट ऑफ द मोजाला जास्तच शब्द पाठ करायचे आणि 50 जरी प्रिफिक्स सफिक्स केले तरी तो 5,000 ते 6,000 शब्द
चे अर्थ लावू शकतो लॉजिकच्या माध्यमातून. ते लॉजिक डेव्हलप करण्यासाठीच आपला हा बालाभाई ऑफिशियल चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता माय डिअर फ्रेंड. आणि असे वेगवेगळे व्हिडिओ प्रत्येक चॅप्टरवर तुम्हाला येतील. सुरुवातीला मी सगळं व्होकॅब टाकत आहे, पण हळू तुम्हाला कन्सेप्ट इज पॉवर ही एक सीरीज स्टार्ट होणार आहे. ज्याच्या माध्यमातून तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचे कन्सेप्ट सांगले जातील जास्तीत जास्त आणि अशा प्रकारे आपण तयारी करणार आहोत. सो थँक यू अँड गुड लक फॉर युअर एक्झाम्स. थँक यू. हे वन वर्ड सबस्टिट्यूशन अतिशय महत्त्वाचा रोल प्ले करतात. आणि भेटूया आपण पुढच्या लेक्चरला. प्लीज सबस्क्राईब टू माय चॅनल बालाभाई ऑफिशियल अँड थँक यू. गुड लक. बाय.